मधुरा ऐक ना. बोला की. अगं छान तुकतुकीत आवळे आणलेत. अरे वा, आपल्या बहिणींसाठी काहीतरी कर ना याचं. करते की. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. तर आपण आहे ना छान असा वर्षभर टिकणारा मोरावळा करणार आहोत, तोही कुकरच्या एका शिट्टीत, जास्त अजिबात त्रास न करता. तर सगळ्यात आधी काय करायचं, अर्थातच आवळे पाण्याखाली स्वच्छ आपण धुवून घेऊयात. हवं तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले तरी चालेल. आवळे स्वच्छ धुणे अगदीच गरजेचं आहे, कारण बाहेर धुळीमध्ये असतात, माती वगैरे बसलेली असते, त्यामुळे कुठलाही उघड्यावरचा पदार्थ स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि स्पेसिफिकली आपल्याला वर्षभर टिकवायचं असेल तर आता असं सुती कापड घ्यायचं आणि असं या नॅपकिनवर घालून कोरडे करून घ्यायचे. पूर्ण त्याचा ओलावा आहे एकूण एक आवळा असा स्वच्छ करून घ्यायचा. पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. काय मग मंडळी, आवळ्याचा तुमचा आवडीचा पदार्थ कुठला, कमेंट करून नक्की कळवा. आता आवळा घ्यायचा, हा काटा चमचा घ्यायचा आणि याला टोचे मारून घ्यायचे. आपल्या आवडीचं काम. हे असे टोचवून घ्यायचे, म्हणजे काय होतं ना, जो गुळाचा पाक आहे किंवा रस आहे तो आवळ्याच्या आतपर्यंत मुरला जातो. बघा, इथे सगळ्या आवळ्यांना टोचे मारून घेतलेले आहेत आणि इथे कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी मंद आचेवर. आता यामध्ये 1 किलो मी आवळे घेतले, तर अर्धा किलो आपण गूळ घेणार आहोत डायरेक्ट कुकरमध्ये. आता यामध्ये मी घालते दालचिनीचे तुकडे आणि 10 लवंगा आणि हे मिसळून घ्यायचं. आणि मंद आचेवर पाण्याचा अजिबात वापर न करता गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे. हे बघा, जसजशी उष्णता लागते तसा गूळ पटकन विरघळतो. अगदी 3-4 मिनिटात हे तयार होतं. गूळ इथे छानपैकी विरघळला ना, हे बघा, हा असा दिसायला सुरुवात होते. थोडे छोटे छोटे कडे आहेत, हरकत नाही. पण आता या स्टेजला यामध्ये आपण घालणार आहोत हे टोचे मारलेले आवळे. टोचे काय फक्त माणसांनाच मारतात असं काही नाही. सगळे आवळे यामध्ये घालायचे. आता 1 किलो आवळ्याला 1 किलो गूळ काही जण घालतात, पण मी थोडा कमी घालते, म्हणजे ती आंबट गोड चव तशीच राहते, नाही तर ते खूप गोड होतो. पण तुम्हाला हवं असेल तर समप्रमाणात घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे आवळे या गुळामध्ये छान मिसळून घ्यायचे. हे बघा, हे असं. या आवळ्यांमध्ये ना भरपूर रस असतो. जसजसं हे शिजत जातात आवळे, तसा तो रस बाहेर यायला सुरुवात होते. त्यामुळे आत्ता जरी हे दाटसर दिसलं तरी हे नंतर वेड्यासारखं पातळ होतं. आवळ्याला बघा छान गुळाचं आवरण चढलेलं आहे. आता झाकण लावायचं आणि मंद आचेवरच 1 शिट्टी काढायची. मोठ्या आचेवर काढणार असेल तर 3 काढावं लागेल, पण मंद आचेवर ठेवायचं. अजिबात मोठी आच करू नका. जसजसा आवळा शिजतो तसतसं त्यातला रस बाहेर येतो. गुळही करपत नाही, आवळाही शिजून निघतो आणि आवळ्याच्या रसातच तो मोरावळा तयार होतो. वेगळं पाणी वगैरे किंवा पाण्यात उकळून घ्यायची अजिबात गरज नाही. चला, मंद आचेवर 1 शिट्टी काढून घेतलेली आहे. गरम वाफही पूर्ण निघून गेली. आता बघूयात कसं झालंय. वा वा वा, क्या बात आहे. आवळा बघा छान शिजलेला आहे. आणि तुम्हाला म्हणलं ना, अजिबात करपणार वगैरे नाही, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आणि रस पण बघा केवढा छान रस तयार झालेला आहे. आणि आवळा पण अगदी असा मऊ मऊ शिजलेला आहे. आता काय करूयात, आता गॅस सुरू करायचा आणि मोठ्या आचेवर अगदी 10 मिनिटं हे एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचे. म्हणजे हा रस आहे हा हलकासा घट्ट होईल आणि सगळा आवळा पण त्या रसामध्ये, घट्ट रसामध्ये मुरला जाईल. सो
10 मिनिटं एकत्र शिजवायचं. हे बघा, हे छान अशी उकळी फुटली पाहिजे, म्हणजे या रसामध्ये आवळा आणखी छान मुरला जातो. हे बघा, हे असं आवळ्यामध्ये छान रस आतपर्यंत मुरतो आणि पाकही घट्ट होतो. जेमतेम 7 मिनिटं झालेली आहेत, 10 मिनिटं पण नाही. आता हा पाक तयार आहे किंवा छान शिजला आहे हे कसं ओळखायचं ते दाखवते. गॅस मी बंद करते. तर यातून थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये, हा थंड होऊ द्यायचा पूर्णपैकी. पाक आहे ना, कधीच गरम गरम असताना त्याची तार नाही चेक करायची, हलका तो निवू द्यायचा, थंड करून घ्यायचा. बघा, हलका थंड झाला की हा असा काढायचा आणि हे शेवटी बघा, हे शेवटचे थेंब आहेत, हे अगदी दाटसर सुटत आहेत. हे बघा, अगदीच चमच्याला चिकटून बसत आहेत आणि दाटसर सुटत आहेत. जरी आधीचं पाणी दिसत असेल तरी हा शेवटचा थेंब कधी पण लक्षात घ्यायचा. याचा अर्थ आपला पाक मस्त तयार आहे. हे असं हळूहळू पडलं, याचा अर्थ आपला पाक झाला आहे. आता गॅस बंद केला आहे. याच्या पुढे शिजवायचं नाही. याच्या पुढे केलं ना तर गुळाचा पाक अगदी दाटसर होईल. आपल्याला तो रसरशीत मोरावळा हवा, छान असा वर्षभर टिकणारा. आता हा पूर्णपणे थंड करून घेऊयात. म्हणजे किती सोपी रेसिपी आहे बघा. यामध्ये आवळा आहे ना, आपण आवळ्याचा जो रस निघतो ना त्यातच शिजवलेला आहे की नाही. म्हणजे काहीच वाया गेलेलं नाही आहे आणि झटकीपट पोषण मूल्य त्यातच मुरलं गेलं आहे. पटकन होतं आणि कमीत कमी त्रासात. मोरावळा थंड झाला. चला आता काढून दाखवते. वा वा वा, काय सुरेख दिसतंय. पाकही अगदी परफेक्ट झालेला आहे. नाहीतर काय होतं ना, पाक खूप घट्ट होतो. हीच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी. पाक घट्ट झाला तर ते आवळ्यात अजिबात घुसत नाही. अगदी गुलाबजामसारखा दिसतो आणि गुलाबजाम इतकाच रसरशीत हा मोरावळा तयार होतो. हा रूम टेम्परेचरवर टिकतो, पण शहरी भागात प्रदूषणामुळे, हवेतल्या जीवजंतूंमुळे आजकाल शेल्फ लाईफ कमी झाली आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल की काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. जास्त प्रमाणात असेल, कमी प्रमाणात जे रोजच्या खाण्यासाठी हवं आहे ते छोट्या बरणीत ठेवा आणि जेव्हा हवं तेव्हा काढून बाहेर ठेवलं तरी चालेल. किंवा तुम्हाला जर खात्री असेल की आमच्याकडे छान दमट हवा नाही आहे, छान थंड आणि कोरडी हवा आहे, त्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही, इन दॅट केस मग रूम टेम्परेचरला ठेवलं तरी चालेल. पण पाक अचूक झाला असेल, खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, तरी हे छान 1-2 वर्ष म्हटलं तरी हा मोरावळा छान टिकतो. अगदी रूम टेम्परेचरवर देखील. फक्त दमट आणि उष्ण हवामान नको, त्या हवामानात बुरशी पटकन चढते. पुन्हा भेटूयात अशाच रसरशीत रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.